समाज हा महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर राहणारा प्राचीन समुद्रावर अवलंबून असलेला समाज आहे. मासेमारी हा त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे. कोळी समाज उत्साही, गप्पिष्ट आणि पारंपरिक सण उत्सव मोठ्या थाटामाटात साजरे करतात. यांचा पोशाख: कोळी स्त्रिया पारंपरिक नऊवारी साडी नेसतात, केसात फुलं, गळ्यात काळ्या मण्याची माळ व सोन्याचे दागदागिने घालतात. पुरुष लुंगी किंवा धोतर, अंगावर बनियान किंवा शर्ट आणि डोक्याला लाल टोपी किंवा पांढरा फेटा बांधतात. हा पोशाख त्यांचा सांस्कृतिक अभिमान आहे. काय ग, सकाळ सकाळी मावरा विकायला बसल्यान की काय? सांगत होती काल रविवार होता, पण तरी पण कोण मावरा घेऊन की गेलं नाही. 26 जानेवारी होते ग. 26 जानेवारी सत्यनारायणची पूजा सगळ्यांची दारात, तर ते कोण मावरा घ्यायला पण आलं नाही. सांच्याला कळलं 2-3 गिराईक आलं, ते झालं नाही. म्हणजे पाम्पलेट गेले त्याच्यामध्ये. कोणचं गिराईक? गौऱ्यांची गेलं पापल्या भांगरात सगळ्यांनी नेला. बघ चांगलं चाललंय वाटतं, बोलत नाही तू. तिचे गल्यांचा यो बघ काय घालून फिरताय. दरा म्हणजे दरा बघ, 1 सोनं, 2 सोनं, 3 सोनं नि यो मोत्याचा. आणि या मोत्यांच्या मागे तुला माहित आहे का, पक्क मोठी स्टोरी आहे. आमच्या यांनी अशी समुद्राची उडी मारली, तर त्यांना आवरा मोठा शिंपला गावला. त्याच्यानी मोठी गावलं नाही, त्यांनी यो वावला माझ्यासाठी. तुझं ते मोती सोरी चेन बघ कवरान, तिचं सोर माझेन बघ. माझे मोती आणि ते दुकानांचे आईले माझेन बघ बारीक सारे मोती. तो काय कला ते एक्सपोर्ट. तुझी कानान पण मोती आहे. अगं सांगते काय, औरा दर्यान उरी टाकली ना, एवढा मोठा शिंपला गावला. त्याचे हे सगळं मोती औरत जेवढं काय तुला दिसते सगळं मोती त्यांनी आणलं नाही. याचे माझे याचेन बघ, हे बघ नथीन पण बघ बारक. तू ये बघ, यांचेन कसलं मोत्यान काढलं, हे मिळत नाही काही. त्याला आफ्रिकाला जाऊन शानावं लागतं. नाही बघ, गबस थापा रे, थापानी मारण तुला. तू निकालानी घ्यायला करा बिरा. ये बघ सोन्याला पक्क वजन होते ना, म्हणून मी नाही एवढंच घालले. आता मावरा कापाचा का बांगड्यांचं वजन सांगलाचं. मी पण इच्छा करावं कैशी. मला पण एक सांगितलं मी, आता आम्हाला पण पाहिजे. आता जाऊनची काय भांडणं करणार का? नाही ग, भांडण नाही. मी बनवित आहे पापलेट, तुझ्याकडचं घेऊन जात आहे बघ. तुमच्या अगोदर पापलेट आम्ही आमचं नाही खाईन. अगो सुरमई गावले पक्क मोठी 40 किलोची. आता बघ माझा पक्का बिझनेस होणार. तुला काय नाही मिळालं काय ग? तू कशी उभी आहे निसती, तुला काय मिळालं? की मावरं मला काहीच नाही भेटलं. मला ह्यांनी फक्त कपडे घालून बोलवले. या कोलीनबाईच्या गप्पा झाल्या, तर चला जाऊ नारळी पौर्णिमेला. साथ चालू आहे. मम्मी, मी आणि सोनू आणि चिऊ. आमचा दादा नाही म्हणाला नारळी पौर्णिमाला. आणि आता बघतो आग्रिकवाल्यांची नारळी पौर्णिमा. आणि चाललो मी नारळी पौर्णिमाला 2025 फायनली बीचवरती पाहायला. जे काही मिळेल दृश्य ते सगळं बघतो आज. गेल्या आमच्या 4-5 वर्षापासून ही नारळी पौर्णिमा राहते, कारण आम्ही एकत्र जाऊ शकत नाही. असा टर्न घ्यायचा का डॅम. आणि फायनली आम्ही एकत्र चाललो नारळी पौर्णिमाला. तू टॉपर आहे का? यस. रिपीट आपण ते वाक्य एंडला नक्की चिपकवायचं, कोणाला काय कळलं पाहिजे. मीनी घाललाय व्हाईट, सोनूने घाललाय व्हाईट, मम्मीने घाललाय बेबी पिंक. मम्मीची साडी छान आहे. छान आहे. सायबिनी वाणी बसली, सायबिनी वाणी. लावतो गाणं. जसं गाणं म्यूट असतं तसं थोडे आमची मम्मी म्यूट असणार आहे, त्यामुळे मी बिंदास बोलू शकणार आहे. आणि आता लावतो मी गाणं. एकाला पिकअप करायचं तर पहिला कॉल लावतो आणि मग पहिल्यांदा
बापाचाच आपला तेव्हा कोलंबी ज्याला मी 100 वेळा आलो. चालत आलोय, पैसे नव्हते माझ्याकडे. आम्हाला आमचा सर चालत नाही आता. पहिलं बघा, पहिला एक रस्ता आणि आईला एक रस्ता. मी पहिल्यांदा तर मी आलो. घाण बघा, पहिली सुंदर आधी घाण बघून घ्या. घाण बघा, कचरा बघा पहिला, सुंदर असा कचरा. पलीकडे कचरा, तिकडे कचरा, कचऱ्यासारखी माणसाने केलेला कचरा. आणि मग लांब गेल्यावर बीच बघा, बीच. आली बीचवर आली. नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला आपल्या वसई, कोकणात व महाराष्ट्रात साजऱ्या होणाऱ्या एक अतिशय महत्त्वाच्या सणाबद्दल सांगणार आहे. तो म्हणजे नारळी पौर्णिमा. नावावरून आपल्याला कळते की हा सण नारळाशी संबंधित आहे. श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो. या दिवशी समुद्र देवतेची पूजा केली जाते. कोकण किनाऱ्यावर राहणारे मच्छीमार व मासेमारी करणारे लोक समुद्राला आपला पिता मानतात. वर्षभर ते समुद्रात मासेमारी करतात, त्यामुळे त्यांचा उदरनिर्वाह होतो. म्हणून या पौर्णिमेला ते समुद्राची पूजा करून त्याचे आभार मानतात. या दिवशी नारळाला खूप महत्त्व असते. नारळाला श्रीफळ असे म्हणतात. नारळ हे शुभ, पवित्र आणि देवाला अर्पण करण्यासाठी सर्वोत्तम मानले जाते. समुद्र देवतेला नारळ अर्पण करून मच्छीमार लोक सुरक्षिततेसाठी प्रार्थना करतात. याच दिवशी ते समुद्रात पहिली होडी सोडतात. नारळी पौर्णिमेला गावागावात उत्सवाचे वातावरण असते. लोक एकत्र येतात, गाणी म्हणतात, नाचगाणी करतात. निसर्गाशी, समुद्राशी आपले नाते किती घट्ट आहे याची जाणीव या सणातून होते. याच दिवशी राखी पौर्णिमा व श्रावण यांसारखे सणही साजरे होतात. बहीण भावाला राखी बांधते, त्यामुळे या दिवसाला आणखी एक सामाजिक आणि कौटुंबिक महत्त्व प्राप्त झाले आहे. बाजूला काय सुरू होते ते ऐकताय, आपण ऐकताय, कोण नवीन येतं हे तुम्ही बघू शकताय. आणि म्हणून एक नागरिकांचा एक संदेश असा आहे की हा परकीय जो कोण आपल्याकडे येतात तो कोण काय करतो, कुठे बसतो, कुठे एकत्र येतात आणि काय करतात. तर कोणी यावं आपल्याला मारून जाणं असं आहे कर्तव्य आहे होतं त्याचं. आणि असं आपण चालून घेणार आहेत. तर आपण सजग राहणं, आपलं सगळे काही कार्यक्रम करायचे आहेत, सगळं करायचं आहेत. पण राष्ट्रहितार्थ या 2-3 गोष्टी आहेत त्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत की आपण त्याच्यावर लक्ष ठेवलं. लक्षाने आपल्याला चर्चा झाली पाहिजे की कोण आहे. हीच लोक जात आहेत. मागे एकदा आपल्या सुलेश्वरामध्ये आंतरराष्ट्रीय लेवलचा गुंड येऊन राहिला होता, त्याला पकडून घेतो. मग तो आपल्याकडे हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. नारळी पौर्णिमा हा फक्त धार्मिक सण नाही, तर निसर्गाशी संवाद साधण्यासाठी एक पद्धत आहे. समुद्रावर अवलंबून असलेले लोक त्याच्याशी कृतज्ञता व्यक्त करतात. आपल्यालाही या निमित्ताने निसर्गाचे महत्त्व समजून त्याचे रक्षण करण्याची शिकवण मिळते. नारळी पौर्णिमा म्हणजे समुद्र पूजा, नारळाचे महत्त्व, समाजातील एकोपा आणि निसर्गाशी असलेले आपले नाते या सर्वांचा संगम आहे. परंपरा टिकवून ठेवणे आणि निसर्गाचे जतन करणे हीच खरी शिकवण या सणातून आपल्याला मिळते. तर मग चला आपणही साजरी करूया. मग जाणून घेऊया
येथील कोळी बांधवांकडून नारळी पौर्णिमेविषयी. मी दिनकर गणपत विजय कळमनाथ गावी इथेच राहतो मी. आणि पारंपरिक म्हणजे आमचा धंदा मी ॲक्च्युली नोकरीला होतो टेलिफोनमध्ये, तिकडनं असं रिटायर झालं. माझं नाव धर्मेंद्र पांडुरंग किणी, कळमनाथ राहतो. मी GST कार्यालयातून ऑफिसरमधून निवृत्त झाले 2008 साली आणि ह्या गावचा नागरिक आहे. तसं संघाची एक जबाबदारी आहे ती आपण पार करतो. आणि या गावामध्ये चांगल्या गोष्टी कशा घडतील त्याच्यासाठी हे सगळे आम्ही प्रयत्न करतो. माझं नाव चंद्रकांत जगन्नाथ शेळी, कर्मचारी आहे आणि मी शासकीय सेवक होतो. मी 2008 जानेवारीमध्ये रिटायर झालेलो आहे. आणि फार पूर्वीपासून आहे, परंपरा आहे कोळी लोकांची. कोळी लोक वर्षभर मच्छीमारी करत आहेत आणि ती मच्छीमारी करत असताना एक ठराविक असा कालावधी येतो की साधारण एप्रिल मे पर्यंतचा जो कालावधी आहे तिथे कोळी लोकांना थांबावं लागतं, कारण समुद्राला तुफान यायचं असतं. आणि एक प्रघात आहे की जून जुलै आणि ऑगस्ट या मधल्या काळामध्ये मत्स्य प्रजनन हा कालावधी असतो. मत्स्य प्रजनन कालावधीमध्ये कोळी लोक आपल्या होडी काढत नाही, कारण त्यांचं ते शेती आहे, त्यांचं तो अर्थकारण आहे त्याच्यामध्ये. आणि ते अर्थकारण करण्यासाठी त्यांना काही काळ म्हणजे 2.5-3 महिन्याचा काळ ते स्वस्त असतं. आणि अशा वेळेला समुद्र जवळजवळ 52 गज उंच उसळतो. मग जरी 1 फूट जरी एक पकडला तरी जवळजवळ 52 फूट उंच समुद्र उसळत असतो. आणि मग तो रुद्र असा उतार असतो. आणि मग नारळी पौर्णिमेला आपण ते नारळ टाकून त्याला शांत करतो, असा एक प्रघात आहे. आणि दुसरं त्याच्यामध्ये भावना आहे कोळी लोकांची आणि सगळ्यांची की आम्हाला चांगलं पीक दे, म्हणजे मच्छीमारी चांगलं मच्छी दे, तसंच पाऊस दे. कारण समुद्राच्या बाष्पीभवन होऊन जो पाऊस पडतो तर कितीतरी मोठ्या प्रमाणात सकाळ तलावामधून वगैरे बाष्पीभवन होणं कमी असतं. सागराचं अथांग असं सागर पसरलं असतं. आणि बाष्पीभवन झाल्यानंतर म्हणजे अरुण तप्त करून समुद्र आणि वरून पाणी सोड, वरून म्हणजे पावसाचा लागला, असं हे सगळं चाललंय. आणि हे निसर्गाचा चक्र आहे, निसर्गाचं चक्र आहे. आज आपण पर्यावरण जे म्हणतो जागतिक आंतरराष्ट्रीय लेवलला, ते पर्यावरण प्रतिष्ठा काय करतो. पर्यावरण आपण भारतीय लोक ही संस्कृती फार पूर्वीपासून करतायत. आपण तुळशीची पूजा करतो, पिंपळाची पूजा करतोय, समुद्राची पूजा करतो. त्याला फार मोठा एक आशय आहे. तर समुद्र हा रत्नाकर आहे, त्याच्यामध्ये अनेक रत्न खाणी वगैरे आहेत. या खाणी आणि दळणवळण आपला देखील समुद्राकडून होतं. अशा अनेक गोष्टी समुद्रामध्ये हा आपल्या अर्थकारणासाठी सहाय्यभूत करतो. आणि म्हणून समुद्राचं प्रदूषण होऊ नये याच्यासाठी पण एक आपण प्रयत्न करतो. त्याचं जे समुद्रावर येणारा जो कचरा आहे, समुद्र शेवटी सगळं बाहेर फेकतो. आणि तो कचरा आपण प्लास्टिक आता खूप झालेलं आहे. त्या प्लास्टिकमुळे ना मत्स्य प्रजननाला देखील बाधा उत्पन्न होते. आणि हे होऊ नये म्हणून आपण एक धारणा करतो की समुद्र स्वच्छ करणं हे महत्त्वपूर्ण आहे. त्याचा फार मोठा आशय आहे. त्याच्यामुळे आपण ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये साध्य करतो. त्यात सांगायचं म्हणलं तर की लोकांना दिशा देणं आहे की आपण काय पर्यावरणाचा आपण नाश करतो. पर्यावरणामध्ये आज पर्यावरण आपण म्हणतो की जागतिक लेवलला पर्यावरणावर खूप मोठे आपले सेमिनार होत आहेत. आंतरराष्ट्रीय लेवलला राष्ट्रप्रमुख ते बाधा आणतात की हे करू नका, तुम्ही ते करू नका, कारखाने करू नका. पण प्रत्यक्ष जी सवय पाहिजे ती भारतीय लोकांना, त्याचा आदर्श आपण घेतला पाहिजे. आदर्श जगाला आपण देतोय. आज जगाला समजून चुकलं की भारतीय संस्कृती ही पुरातन संस्कृती जगाला फार मोठा मार्गदर्शक आहे. हा होता माझा अनुभव. मी पुढच्या वर्षी अजून करेन.
तर यावर्षी बऱ्याच जागा होत्या, परंतु आम्ही प्रयत्न केला कळंबी भेट करून. आणि तुम्हालाही अशा अनेक वेगवेगळ्या ठिकाणांची माहिती आणि अनुभव घ्यायचे असतील तर एजवार फेरी प्लेलिस्ट नक्की पहा आणि अशाच व्हिडिओला फॉलो करत राहा.